नमस्कार मैत्रिणींनो, असं सकाळी बापूंचं दर्शन घेतलं आणि नंतर मी अंगणातील भाजी उपटण्यासाठी बाहेर आले. तर हे असं वरून काट्या ठेवल्या होत्या कारण कोंबड्या उकरू नये म्हणून. थोडीशीच मेथी म्हणलं बघावं तरी उगवते का काय, त्यासाठी थोडीशीच टाकली होती. तर ही अशी मेथी उगवल्या कारण बाजारातून घरात पण मेथीची भाजी आणली होती. म्हणलं त्यातच ही पण भाजी मिक्स करता येईल म्हणून. थोडीशी का असे ना, पण स्वतःच्या अंगणातली भाजीची मजाच एक वेगळी असते. खूप कष्ट नाही, पण समाधान मात्र मोठंच असतंय. आजकाल कसं झालंय, सर्वच भाजीपाला बाजारातून आणला तर तो फवारणी केलेलाच असतोय. बिन फवारणीचा आपल्याला भेटतच नाही, त्यामुळं आपल्या शरीरावर पण घातक परिणाम होते. ही आमची गाय बघा, तिचं नाव आम्ही गौरी ठेवले आणि दुसरी त्या साईडला आहे पाडी, तिचं नाव पिंकी आहे. हे असं सकाळचं वातावरण मस्तच वाटतं सकाळ सकाळी. आणि इकडं बघा, ती भाजी उगवलेली बघून इकडं सुद्धा मेथीचं बी टाकलं होतं, ती पण थोडंफार उगवून आलंय. आणि ही मेथीची भाजी काढलेली जागा मोकळी झाल्या, तर म्हणलं इथं पण नंतर थोडंसं काहीतरी टाकायचं. तर घरात बटाट्याची भाजी बनवताना त्याला कोंब आले होते, म्हणून ते कापून असं इथं लावलं होतं, तर ते पण उगवून आलेत. नुसत्या पाण्याने वाढलेली आणि बिना केमिकलची भाजी खाताना आपल्या मनाला पण समाधान मिळतं आणि आपल्या शरीरासाठी पण चांगलं असतंय. तोपर्यंत इकडं आमच्या मन्याचं काय चाललंय बघा. हळूच पुढं जायचा, परत मागं, शेपूट वर करून. म्हणलं ह्याला नक्की काय झालंय, म्हणून जवळ गेली. मन्या काय झालं विचारलं तर मन्या जवळ जायला लागला. म्हणून मीच पुढं गेली आणि बघितलं तर काय, मला पण असं जरा वाटलं की इथं नक्की घूस बसले का काय, म्हणून हळूच बघितलं तर होता नारळ. अशी गंमत झाली बघा. मन्याला काय खरं वाटत नव्हतं. नारळ उचलून त्याच्याजवळ आणला तरी ती घाबरतच होतं. असं वाटत होतं हे नक्की काय आहे, म्हणून त्यानं बघा अशी टुंदीशी उडी मारली आणि आत गेलं. पण परत बाहेर बघण्यासाठी नक्की काय आहे. चला तर मग उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय, धन्यवाद.